युग में लुटती सीता नहीं। तू शौर्य दिखा भेस बदल लांग रहा लक्ष्मण में लुटती सीता नहीं। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपण आपल्या वेबसाईट वरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर याचा तुम्हाला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सिंपली आजच्या टेरेसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये जो माझा इमेज दिलेला आहे तो सिंपली ॲड करायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो अशा प्रकारे सेम करू शकता। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे, म्हणजेच इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आणि याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 16.5 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन 2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली बरोबर 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। आता अशाच प्रकारे प्रत्येक बीटला मार्कला इथं आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं 2 भाग करून घेतलेले आहेत। तर बघू शकता आता काय करायचं, जी पहिली इमेज आहे ती सिलेक्ट करून आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट इमेज आहे तो करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे। आता केल्यानंतर परत एकदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इमेज आहे तो अशा प्रकारे कमी जास्त साईज करून सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की आता इमेज ॲड झालेले आहेत, आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता अशा प्रकारचे इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आणि तुम्हाला यात काय होणार आहे की मिरर इफेक्ट मिळून जाणार आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर मिरर इफेक्ट बघू शकता आपला इमेज अशा प्रकारे राहणार होता तो मिरर इफेक्टने अशा प्रकारे झालेला आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं, एकाड एक इमेज लेअरला म्हणजे एक मध्ये इमेज सोडून आपल्याला एकाड एक इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजे कॉम्बिनेशन असं युनिक असं दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर सगळ्यात बॅक निघून इथं आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 4.4 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 9 सेकंदाच्या बीटमार्कला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर 13.21 लास्ट इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे, म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। त्यानंतर काय करायचं आहे की इफेक्ट ॲड झाल्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला कर्म म्हणून अशा प्रकारे एक लेअर दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला जी आपण PNG लेअर दिलेली आहे ती सिंपली अशा प्रकारे राहणार आहे, ती सिंपली ॲड करायची आहे। आणि त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन -90 डिग्री रोटेट करून अशा प्रकारे इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती 4.4 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला तीच PNG लॉंग प्रेस करून इमेज बरोबर घेऊन यायची अशा प्रकारे। आता इमेज बरोबर घेऊन आल्यानंतर बघू शकता की याची लेंथ फक्त कितपर्यंत 2 सेकंदापर्यंतच वाढवून घ्यायची आहे आणि इमेज बरोबर घेऊन यायची आहे, म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि 2 सेकंदाच्या पासून पुढं आपल्याला काय करायचे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे
आणि मी RSचा लोगो केलेला आहे, असा सेम तुम्ही स्वतःचा लोगो करू शकता किंवा तुम्ही करून ठेवलेला असेल तो लोगो इथे ॲड करायचा आणि केला नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता. तर अशा प्रकारे लोगो ॲड करून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन इथं आपलं काय करायचं, वरती स्क्रोल करत अशा प्रकारे तुमचा लोगो सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HTML सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.